नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण PWD पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत कोणकोणते कामं केले जातात ते तुम्हाला माहीत असेल. तरी मी सांगून देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला रोड, त्याच्यानंतर शासकीय इमारती तयार करणं, त्याच्यानंतर मोठमोठे प्रोजेक्ट असतात. त्या प्रोजेक्टवर कॉन्ट्रॅक्टदारांची बीड लागते, की मला भेटायला पाहिजे असं म्हणून. तर त्या प्रोजेक्टवर किंवा त्या बांधकामासाठी जो शासनाकडून PWD डिपार्टमेंट त्यांच्याकडून किती निधी त्या कामासाठी दिला जातो, ते ऑनलाईन कशाप्रकारे बघायचं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. ओपन केल्यावर तुम्हाला सर्च बारमध्ये महाकोश किंवा बीम्स या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचं आहे किंवा या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्ट ही वेबसाईट ओपन करून इथून तुम्ही हवा तो डाटा तुम्ही इथून बघू शकता. तर मित्रांनो, ही वेबसाईट ओपन झाल्यावर आपल्याला इथं MIS हा ऑप्शन दिलेला आहे. तो लेफ्ट साईडच्या बीम्स हे नाव दिलंय त्याच्या राईट साईडला दिलेलं आहे. MIS या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं मित्रांनो BAMS डॉट महाकोश ही वेबसाईट ओपन होते. तर इथं आपल्याला एक्सपेंडिचर रिपोर्ट बघायचे आहेत, की तुमच्या गावामध्ये किंवा इतर कुठेतरी रस्त्याचं काम चालू असेल किंवा एखाद्या शासकीय बिल्डिंगचं काम चालू असेल, तर त्या कामासाठी किती निधी सार्वजनिक बांधकाम विभागने किती निधी वितरित केला आणि किती निधी बाकी आहेत आणि किती निधी मंजूर झालेला होता, ते बघण्यासाठी आपल्याला इथं एक्सपेंडिचर रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. किंवा तुम्हाला इथं ओदर रिपोर्ट हा ऑप्शन दिलेला आहे किंवा बजेट किंवा PWD वर्क. तर आज इथं आपण पहिल्यांदा PWD वर्क या ऑप्शनवर क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकतात की PWD कॅपिटल वर्क रिपोर्ट हा पहिलाच ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करूयात. सॉरी मित्रांनो, 2 नंबरचा क्लिक झाला, तर आपण इथं पहिला बॅक येऊन पहिल्या ऑप्शनवर क्लिक करूयात. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं विंडोज ओपन होतं. त्याच्यानंतर इथं मित्रांनो PWD वर्क आणि इथं 2 नंबर मध्ये दिलेले आहेत रोड आणि बिल्डिंग. तुम्ही काय बघणार आहात? रोड बघणार आहात किंवा बिल्डिंग बघणार आहात? तर इथं आपण रोड बघणार त्यासाठी तर त्याच्यानंतर सिलेक्ट वर्कमध्ये ऑल करायचं आहे. रोड, ब्रिज आणि ओदार म्हणजे इथं आपण सगळे बघणार आहोत त्यासाठी ऑल करूयात. त्याच्यानंतर वर्क कॅटेगरीमध्ये सुद्धा तुम्हाला ऑल करायचं आहे. त्याच्यानंतर स्टॅट्युटरी बोर्ड इथं तुम्हाला ऑल किंवा रेस्ट ऑफ महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आपण उलटं वाचलंय खालून, तर इथं आपल्याला विदर्भ किंवा ऑल किंवा आपल्याला इथं ऑल करायचं आहे. त्याच्यानंतर रिजन विचारलेलं आहे. तर तुम्हाला कोणत्या रिजनचा बघायचा आहे? जर तुमचा रिजन असेल अमरावती, औरंगाबाद, कोकण, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे हे जेवढेही विभाग दिलेले आहेत, तर तुम्हाला कोणत्या विभागाचं बघायचं ते इथून तुम्ही सिलेक्ट करू शकतात. तुम्ही कोणत्या विभागामध्ये राहतात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर त्यासाठी मी इथं नाशिक विभागाअंतर्गत राहतो, तर इथं मी नाशिक सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्यानंतर सीओमध्ये तुम्हाला नाशिक विभाग अंतर्गत कोणकोणते सीओ येतात इथं तुम्ही बघू शकता. तर इथं मी धुळे याच्यामध्ये येतो सीओ, तर इथं मी धुळे सिलेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा, तर इथं धुळे अंतर्गत 2 जिल्हे येतात, धुळे आणि नंदुरबार. तर इथं मी फक्त धुळे सिलेक्ट करणार आहात, कारण की मी धुळ्यामध्ये राहतो त्यासाठी. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्या कन्स्टिट्युन्सी सिलेक्ट करायचं म्हणजे आपला तालुका सिलेक्ट करायचा. तर इथं मी तालुका शिरपूर हा सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर
युजर डिपार्टमेंटमध्ये तुम्ही इथं ऑल करायचं आहे किंवा खाली जो एक ऑप्शन दिलं त्याच्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. तर त्याच्यानंतर स्कीम, खाली स्कीमा दिलेल्या आहेत. तर तुम्हाला स्कीमा सिलेक्ट करायच्या नसतील तर तुम्हाला इथं जेवढे स्कीमा अंतर्गत कामं चालू असतील तर तिथं ते बघण्यासाठी तुम्हाला ऑल स्कीम याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर जो कार्यकर्ता अभियंता असेल तो तुम्हाला इथं निवडायचा आहे. तर इथं निवडायचं आहे PW धुळे आणि PWD EGS धुळे. तर इथं आपण ऑल करूया, दोन्हींना सिलेक्ट करूयात. सिलेक्ट केल्यानंतर खाली शो रिपोर्ट हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काही सेकंद थांबायचे आहेत कारण की या वेबसाईटला कधी-मधी लोड असतो किंवा कधी-मधी लगेच ओपन होऊन जाते. तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाली. तर त्यासाठी बघण्यासाठी आपण इथं झूम करूयात. झूम केल्यानंतर पहिलं जे वर्क आहेत, बजेट आयटम नंबर जो बजेटचा नंबर असेल तो इथं दिलेला असतो. त्याच्यानंतर नेम ऑफ द वर्क इथं काय दिलेले आहेत, इम्प्रूव्हमेंट टू बोराडी सांगवी हातेड रोड SH 1 किलोमीटर 87/00 टू 97/00 सेक्शन बोराडी टू सांगवी. म्हणजे जो बोराडी टू सांगवीचा जो रस्ता असेल त्याच्यामध्ये इथं काम दिले. तर इथं लेफ्ट साईडला अजून मराठीमध्ये दिलेलं असतं. बोराडी ते सांगवी हातेड रस्ता. बोराडी ते सांगवी भाग बोराडी ते सांगवी याच्यामध्ये जो रस्ता आहे तो बांधायचा दिलेला आहे. तर तो बांधण्यासाठी किती इथं सँक्शन दिलेले आहेत, हे लाखामध्ये दिलेले आहेत. तर इथं किती 992 तुम्ही बघू शकता. तुम्हाला फिगर ही फक्त 992 इथं रुपये दाखवत असेल, पण ते लाखामध्ये येतात. त्याची ॲक्चुअल कॉस्ट किती असते ते तुम्हाला इथं मी दाखवते. तर हा टेक्निकल सँक्शन कधी झालेला आहे तर 21/11/2023. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट कॉस्ट इथे 737. त्याच्यानंतर हे काही नाही बघितलं तरी चालेल, ते आपण डिटेलमध्ये याला ओपन करून बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला इथं लेफ्ट साईडला यायचं आहे आणि लेफ्ट साईडला आल्यावर इथं बजेट आयटम नंबर जो दिलेला आहे केसरी कलरमध्ये त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा ओपन झाला. ओपन झाल्यावर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकतात. तर मित्रांनो इथं तुम्हाला दिसत असेल डिस्ट्रिक्ट धुळे, तालुका शिरपूर, कॉन्स्टन्स शिरपूर, त्याच्यानंतर वर्क आय डी दिलेले आहेत, वर्क टाईप दिले आहे रोड, त्याच्यानंतर डिव्हिजन दिलेलं आहे, त्याच्यानंतर सब डिव्हिजन दिलेले नंबर दिले आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट कोड म्हणजे स्कीम कोड. स्कीम कोड सेंट्रल रोड फंड म्हणजे केंद्र शासनाचा जो निधी आहे रोड बांधण्यासाठी तो निधी इथं देण्यात आलेला आहे. नेम ऑफ द वर्क, वर्क कोणता इथे तुम्ही इथं बघू शकतात की बोराडी सांगवी हातेड रस्ता रामा 1 किलोमीटर ते 87 ते 97 भाग बोराडी ते सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे. जो बोराडी ते सांगवीमध्ये जो रस्ता आहे तो रस्ता बांधकाम करण्यासाठी किती निधी दिलेला आहे तो आपण खाली बघणारच आहोत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल दॅट कधी अप्रूव्ह झाला आहे 29/3/2023ला. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल नंबर जो प्रशासकीय जो मंजूर नंबर असतो तो इथं दिलेला आहे. तर अमाऊंट किती होती याची कॉस्ट किती होती तर ते कॉस्ट बघण्यासाठी तुम्ही झूम करतो तुमच्यासाठी. इथं तुम्ही बघू शकतात किती कॉस्ट आहेत. जर तुम्ही बघायची असेल तर तुम्ही इथं हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही फिगर तुम्ही बघू शकतात. तर इथं टेक्निकल सँक्शन किती झालेली आहे ते सुद्धा तुम्ही खाली बघू शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे PWDचे वर्क वर्क आणि त्या वर्कसाठी लागणारा निधी किती असतो ते तुम्ही इथून बघू शकतात. हा निधी बघितल्यावर तुम्हाला तुमचं डोकं चक्रावेल. कारण की हा निधी लोकांना त्या कामासाठी किती आला आहे ते सुद्धा माहीत नसतं. तर हा निधी माहीत करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागेल. तर मित्रांनो अशा प्रकारे हा निधी बघून घ्यायचं. जर तुमच्या गावामध्ये रस्त्याचं काम चालू असेल किंवा कुठं मोठा ब्रिज चालू असेल तर तो त्या ब्रिजसाठी किती निधी आला आहे ते तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट PWD डिपार्टमेंटला जाऊन सुद्धा विचारू शकता. जर सांगत नसतील तर तुम्हाला सोपा पर्याय म्हटल्यावर ऑनलाईन हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही पूर्ण माहिती तुम्हाला उपलब्ध होते.
तर मित्रांनो अशा प्रकारे होतात. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट तिथं अमाऊंट बघू शकतात. तर त्याच्यानंतर मित्रांनो मेन एजन्सी नेम, एजन्सी कोणती आहे ते तुम्ही इथं बघू शकतात. तर मित्रांनो मी झूम केलेले आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो काम करण्यासाठी इथं बिल काढायचे म्हटल्यावर त्यांना फोटो लागतात. तर इथं पहिला फोटो तुम्हाला त्या बिलचा पहिला फोटो दाखवतो. त्याच्यासाठी तुम्हाला 950 हा बिल नंबर दिलाय त्याच्यावर क्लिक करतो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं फोटो ओपन होतो. तर तुम्ही बघू शकतात की जे काम चालू होतं त्या चा फोटो अशा प्रकारे काढलेला असतो. तर तुम्ही बघू शकतात की या कामासाठी किती निधी देण्यात आला होता आणि काम कसं चालू आहे. ते तुम्ही प्रत्यक्ष जाऊन आणि ते काम झालं होतं किंवा नाही ते तुम्ही इथून बघू शकतात. त्याच्यानंतर आपण पुन्हा बॅकला येऊ. बॅकला आल्यावर पुन्हा दुसरा फोटो, तिसरा फोटो, चौथा फोटो या प्रकारे तुम्ही फोटो बघू शकतात. तर काही तुम्हाला तफावत वाटत असेल तर तुम्ही यांची तक्रार पी-डब्ल्यू-डी डिपार्टमेंटला करू शकतात किंवा कलेक्टर ऑफिसला तक्रार देऊ शकतात. किती निधी आहेत त्या कामासाठी आणि काम किती क्वालिटीचं होतं आहे ते तुम्ही बघू शकता. जर क्वालिटीचं होत असेल तर तुम्ही त्याची तक्रार पुढे देऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. पी-डब्ल्यू-डी डिपार्टमेंट अंतर्गत जेवढे कामं येतात त्या कामांचा निधीचा खर्च कसा होतो आणि कोणत्या स्टेजला किती खर्च केला गेला ते तुम्ही इथून येऊन बघू शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या गावातील रस्ते असो किंवा आजूबाजूला कुठे का होईना रस्ते चालू असतील त्यांचा निधी त्यांना माहीत होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ एक होता. तर हा व्हिडिओ जर आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. पुन्हा पुन्हा तेच सांगतोय कारण की दुसऱ्यांनाही सांगा की त्यांना माहीत होईल. या व्हिडिओमुळं लोकांना जागृती होईल जेणेकरून ते सुद्धा बांधकामासाठी किती निधी शासन देतं आणि किती क्वालिटीचं बांधकाम केलं जातं ते सुद्धा त्यांना माहीत नसतं. म्हणून हा व्हिडिओ प्रत्येकाने बघणं गरजेचं आहे. तर मित्रांनो या व्हिडिओबद्दल काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. त्याचे रिप्लाय नक्की तुम्हाला भेटेल. तर मित्रांनो भेटूया एक नवीन अशाच एक व्हिडिओमध्ये.